नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. थेट तोडकरी मॅडमकडे जाणार आहोत. या चंदन या. ओ आणि त्यांच्या प्रभागातले विषय. मॅडम नमस्कार. मला सांगा, पूर्वी तुम्ही निवडून आलता आणि आता निवडून आले, जे तुमच्या प्रभागाचा विकास राहिलेला असं वाटतंय अजून? मी 2012 ते 17 नगरसेविका निवडून आले होते आणि 2017च्या वेळेस पण निवडणूक लढवली होती. आता मी कोणावरती उन्हधून वगैरे करायची वेळ नाहीये, कारण कोणी काय म्हणजे विकासाचे काम केले किंवा नाही तो प्रत्येकाचा मुद्दा आहे. पण मी तेव्हा 12 ते 17 मी स्वतः नगरसेविका म्हणून तेव्हा काम केलेलं आहे आणि आताही परमेश्वर कृपेने किंवा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांचे बरेचसे नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून काम करण्यासाठी आपल्याला भरपूर निधी मिळणार आहे आणि विकासाची कामे माझ्या प्रभागामध्ये करणार आहे. ताई मला सांगा, पूर्वीचा तोडकरीचा विकास आणि मधल्या काळामधले जे राहिलेला केलेला विकास, काय बदल आहे त्या बाळ्यामध्ये? मी आदरणीय देशमुख मालकाच्या फंडातून, मी कोणाचं नाव घेणार आहे पण आदरणीय देशमुख मालक आमच्या शहर उत्तरचे आमदार आहेत, त्यांच्या फंडातून अनेक बरेचसे कामे आमच्या प्रभागामध्ये झालेले आहेत. त्यामुळे बरेच विकास कामं त्या ठिकाणी झालेले आहेत. अजून काय असतील ते माझ्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. काय विजन असणार आहे तुमच्या प्रभागाचं? रस्ता, ड्रेनेज, पाणी, दिवाबत्ती हे प्रत्येक जण करतात, परंतु त्या ठिकाणी युवक वर्ग आहे, महिला आहेत, बऱ्याचशा महिला कामाशी निमित्तानं बाहेर पडतात, त्यांची लहान मुलं आहेत, वयोवृद्ध घरामध्ये असतात, तर ते दोन्ही करता करता बॅलन्स संभाळता येत नाही महिलांना. ते एक माझं एक मला स्वतः वाटतं की महिला म्हणून की महिलांच्या हाताला बाबा काहीतरी काम असेल, घरगुती व्यवसाय, म्हणजे महिला घरातही लक्ष देतील आणि त्यांच्या संसाराला एक 4 पैसे मदत म्हणून काहीतरी घरामध्ये होणार आहे. आणि युवक वर्ग बरेच आहेत बाळांमध्ये. तर आता आपण म्हणतो मोबाईलच्या खूप मुलं आहारी गेलेले आहेत, लहान मुलं असतील मोठी असतील, तर त्यांना योग साधनेची म्हणजे व्यायामशाळेची आवश्यकता आहे, तर ते करायची आवश्यकता आहे. आणि बरेच महिला आता आपण लहान मुलांना किंवा डिलिव्हरीच्या महिलांना आमच्या सोलापूर शहरापासून थोडं अंतरावरती सोलापूर शहरामध्ये यावं लागतं, तर एखाद्या महानगरपालिकेचं सरकारी योजनेच्या माध्यमातून एखादं हॉस्पिटल होत असेल तर ती करण्याची माझी इच्छा आहे. त्या ठिकाणी मोठा विषय काय आहे तुमच्या प्रभागाचा? की गावठाण म्हणजे हातवाड भाग आहे, तिकडं मोठा विषय काय आहे तिथल्या नागरिकांचा? म्हणजे एक थोडक्यात सांगायचं तर मी सांगेल की बाबा माझं गावठाण भाग आहे आणि लक्ष्मीनगर एरिया असेल, आंबेडकर एरिया असेल किंवा आणखीन एरिया, ह्या ठिकाणी त्यांना स्वतःचा सातबारा नाही आहे त्या लोकांना. तर मी तेव्हा 2012च्या वेळेस पण हा मुद्दा उचलला होता, परंतु आपण तेव्हा नगरसेवकांना थोड्या मताने पडल्यामुळे थोडा पेंडिंग राहिला. तर काही लोकांना आता स्वतःचं घर आहे बांधायचं आहे, पण होम लोन करायचं आहे, पण त्या लोकांना स्वतः मालकी हक्क सातबारा नसल्या कारणाने त्या लोकांना ते करता येत नाही. तर नोटरी मसून त्यांना सातबारा हा कसा करता येईल महानगरपालिकेच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून, तो एक सगळ्यात मोठा प्रश्न केगाव आणि बाळ्याच्या शहराचा आहे. म्हणजे तिकडल्या लोकांना सातबारा नसल्यामुळे बांधकाम करता येत नाही किंवा लोन करता येत नाही, होम लोन करताच येत नाही त्या लोकांना. होम लोन केल्याशिवाय त्या लोकांना एवढे पर्याय त्यांच्याकडे पैसे नसतात की आपण मोठ्यात म्हणजे आपल्याला जे पाहिजे असं घर बांधावं असं त्यांना म्हणजे होऊ शकत नाही. तर त्या लोकांच्या माध्यमातून त्यांचं मत आहे की बाबा आमच्या घराचा सातबाराच नाहीये, तर आम्ही होम लोन करताना आम्हाला कागदपत्र त्या ठिकाणी ते द्यावं लागतात, पण होम लोन असल्यामुळे आम्हाला काहीच करता येत नाही. तर तो केगावचा तर फक्त टॅक्स घेतात लोक महानगरपालिका, परंतु त्यांचा सातबारा काहीच कुठल्याच लोकांचं नाहीये. लक्ष्मीनगर असेल, आंबेडकर असेल, जयमला नगर असेल, मग त्या लोकांचं एक महानगरपालिकेच्या शासनाच्या योजनेच्या माध्यमातून त्यांचा सातबारा एवढी त्या ठिकाणी माझं एक कळकळीची विनंती आहे किंवा करायचं आहे. तो ताई मला सांगा, तुमच्या प्रभागामध्ये जे केगाव भाग आहे तिकडं 43 एकर महापालिकेची जागा आहे, 41 एकर, तिथं भरपूर काय झाडं लावले गेलेले आहेत, ते आहेत का जीव? आता त्या संदर्भात एवढं आणखीन तिकडं गेलेलं नाही, माहिती नाही, त्याची माहिती कुठं ह्याच्यावर बोलूया. धन्यवाद मॅडम. भाऊजी कुठे आहेत? चला तिकडे जाऊ. आपण थेट हो करत नाही हे नको. आपण काय पत्रकार म्हणून आम्ही काम काय कसं करावं किंवा काय करावं तुम्हाला माहित असं ना, पत्रकार म्हणतो म्हणून तुम्ही काय आता तुमच्या प्रभागात आम्ही येणारच आहोत आणि आपल्या सोलापूरचा जे विकास कार्यक्रम घ्यायला लागलो तर तुमच्या प्रभागामध्ये आम्ही येणार आहे बरं का.
मग तेव्हा आम्हाला दाखवा की आताचा विकास आणि तुम्ही 1.5 वर्षानंतर काय केलंय हे दोन्हीही बघायला येणार आहे. नक्की नक्की नक्की. हा? आपण बिफोर आफ्टर दोन्ही बघूया. बिफोर आफ्टर दोन्ही बघूया. देतो देतो थांबा 1 मिनिट. हा इकडे या चंदन, इकडे या. सगळेच नगरसेवक आहेत. या चंदन. हा मला सांगा तुमचा आवडतं कॉप्ट नगरसेवक कोण आहे? प्रश्न आता आवडतं तुम्ही प्रश्न हो हो त्यांना घ्या. बरं, जाऊ दे. नाही, नाही. आपल्या सोलापूरचा कॉप्ट नगरसेवक कसा असावा ते सांगा. हो, घ्या हो, घ्या. यांना घ्या. कसा असावा? जे काही नियमावली आहे शासनाची स्वीकृत सदस्य म्हणून त्याप्रमाणे तो काम करणारा असावा. धन्यवाद. चालले चाललेत. खरंच पक्षाच्या दबावाला ह्यांना अधीन राहावं लागतंय. असं असतंय बरं का सोलापूरचा. सगळे फोन घेऊन चाललेत बघा. आपण विचारायला लागलो की सगळे पळापळी. मला सांगा सोलापूरचा कॉप्ट नगरसेवक कसा असावा? आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला मोठा अनुभव आहे. तुम्ही आता 7वी 8वी महापालिका मी बघतो तुम्ही इथेच असतो, जातच नाही घरी, झोपाला जातो. सांगा ना. माझ्यासारखा असावा. तुम्ही भरला फॉर्म. आदेश आल्याशिवाय भरत नाही. यांच्यासारखा असावा असं भाऊ म्हणलेत. या चंदन अजून तिकडे जाऊ म्हण. मला सांगा साहेब आपल्या सोलापूरचा कॉप्ट नगरसेवक कसा असावा? कॉप्ट नगरसेवक हा तज्ज्ञ असावा. सोलापूरच्या विकासाबाबतीत त्यांना पूर्ण माहिती असावी. सोलापूर कसं सुंदर करता येईल, सोलापूरमध्ये खरंच काय मूळ समस्या आहेत नागरिकांच्या ह्याची जाणीव असावा. मग आज आणि सगळ्यात महत्त्वाचा भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी काम केलेलं असावा. असं काही निकषावरती भारतीय जनता पार्टी निर्णय घेईल. धन्यवाद. चंदन चला आपण अजून जाणार आहोत. सगळ्याचं म्हणणं घेणार आहे आपण. मोची समाज डायरेक्ट मला सांगा तुम्ही फॉर्म भरलात कॉप्टचा? भरलेले. मला सांगा कसा असावा आपला कॉप्ट नगरसेवक? कॉप्ट नगरसेवक हा सभागारातला माहिती असणारा उमेदवार असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्या ठिकाणी सोलापूर शहराच्या ज्या काही विकासाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रश्न मांडता येईल अशा पद्धतीचा उमेदवार असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पक्षाच्या दृष्टिकोनातून देखील एक अनुभवी माणूस त्या ठिकाणी असणं अत्यंत गरजेचं आहे. साहेब तुम्ही बी मागणी केलात कॉप्टसाठी. एकदा सोलापूरकरांना सांगाच कॉप्ट नगरसेवकाचं काय काम आहे महापालिकेत? महानगरपालिकेत कॉप्टचा नगरसेवक हा सोलापूर शहराच्या विकासासाठी काम करणारा कार्यकर्ता असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीनं त्याला महानगरपालिकेमधून ज्या पद्धतीनं नगरसेवकांना निधी देतात त्या पद्धतीने तो निधी देत असतो. आणि ज्या ज्या ठिकाणी गरज आहे अशा ठिकाणी त्या निधीचा वापर करणे गरजेचं आहे. आणि सोलापूर शहराचे ज्या काही मूलभूत प्रश्न आहेत ते मांडण्याची कुवत धमक त्या इच्छुक उमेदवारावर असणे अत्यंत गरजेचं आहे. कारण त्या ठिकाणी प्रश्न मांडणारा आणि जनतेचे प्रश्न सभागृहात मांडणारा असा कार्यकर्त्याची त्या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक म्हणून त्याला प्राधान्य दिलं जातं. तुम्ही तर भरला होता. तुमचा आवडता नगरसेवक कोण असणार आहे कॉप्ट? नाही, तसं प्रत्येक जण भरणार तसं कोणाला सांगता येणार नाही ना. एवढे जण भरले. धन्यवाद साहेब. या चंदन. आपण सगळ्यालाच विचारणार आहोत, सर्वसामान्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत. मला सांगा आपल्या सोलापूर शहराचा कॉप्ट नगरसेवक कसा असावा? व्यवस्थित असावा, काम करणारे असावा. आणखी आमची दोन अपेक्षा आहे. जी जनता बोलेल त्यांनी काम करायला पाहिजे. कुठे गेले चंदन आपले? हा
या भैया इकडे या. मला सांगा आपल्या सोलापूर शहराचा कॉप्टर नगरसेवक कसा असावा? जान दे छोडो. काय तर चाललंय बर का. या चंदन. चला चंदन. या तिकडे जाऊ पण चंदन. या नमस्कार. जन्मत मला सांगा आपल्या सोलापूर शहराचा कॉप्टर नगरसेवक कसा असावा? सर्व गुण संपन्न असावा, सगळ्यांची सेवा करणारा असावा, जे काही कामं निघतील सगळे कामं करणारा असावा आणि प्रामाणिकपणे काम करणं त्या सेवकाच्या अंगात राहायला पाहिजे. आणि माहेश्वरी समाजाचं एक गुण आहे, जिथं माहेश्वरी समाजाचे लोक म्हणजे आम्ही जातो तिथं आम्ही मनापासून काम करतो आणि आमचे पैसे लागू द्या पण आम्ही कामाचा पिच्छा सोडत नाही आणि काम आम्ही सगळं रात्रभर दिवसभर 24 तास आमच्या डोक्यात कामाचंच आमच्या डोक्यात असतंय आणि ध्येय असतंय आणि त्या पद्धतीनं आम्ही प्रत्येक टाइम आम्ही काम करत असतो आणि मनात प्रत्येक टाइमाला एक भाव असतंय की आपल्या सोलापूरचं कसंही करून एकदम सुपर काम व्हावं आणि सोलापूर एकदम राजासारखं गाव व्हावं आणि आपलं सोलापूर एकदम सुंदर गाव आहे आणि त्याला आता डेव्हलप करण्यासाठी आमच्यासारखे कॉप नगरसेवक जर आले तर सोलापूरचं नाव लौकिक ऑल इंडियात होईल असं आम्हाला वाटतंय. मला सांगा साहेब, तुम्ही कॉप्टर नगरसेवकाचा फॉर्म भरलात का? हो सर. होय सर. तुम्ही आता बोलता बोलता म्हणले की पैसेचा विषय काढला. काय नेमकं ते भानगड? नाही पैसे नाही दे बघा, आपल्याकडे जे आहे आपण गुंतवणूक करून काम करायचं असतं.